नमस्कार, मी स्वप्ना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे उन्हाळी वाळवणातील तांदळाच्या पिठाच्या चकल्या. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ह्या चकल्या तेलामध्ये टाकताबरोबरच छान अशा तिप्पट ते चौपट फुलल्या जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी एक पातेलं घेतलेलं आहे. आता या पातेल्यामध्ये आपल्याला 2 वाटी एवढं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आपल्याला घेताना ते एखाद्या भांड्याने किंवा वाटीने असं मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज बरोबर येतो. तर या ठिकाणी बघा, हे तांदूळ मी स्वच्छ धुवून 1 दिवस फॅनखाली सुकून छान बारीक असं त्याचं पीठ दळून आणलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 वाटी एवढंच पाणी पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला 1 वाटी एवढं पाणी पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. 1 वाटी पाण्यामध्ये पीठ मिक्स केल्यानंतर पीठ तुम्ही बघू शकता अजूनही कोरडंच दिसत आहे. त्यामुळे मी आता यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून हे पीठ छान असं मिक्स करून घेणार आहे आणि यापासून आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी टोटल 3.5 वाट्या एवढं पाणी ह्या पिठाचं बॅटर तयार करण्यासाठी वापरलेलं आहे. डोशाच्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला या ठिकाणी हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकते. तांदळाची क्वालिटी कोणती आहे त्यानुसार पाण्याची क्वांटिटी अवलंबून राहते. आता या ठिकाणी बघा, मी एक कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 3 वाट्या एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने या ठिकाणी मी 3 वाट्या एवढं पाणी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा एवढा पापडखार या पाण्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आणि एका हाताने बॅटर या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बॅटरमध्ये किंवा या चिकामध्ये अजिबात गाठी होणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मस्त छान असा चीक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला मंद ते मध्यम आचेवरतीच हा चीक छान असा घाटून घ्यायचा आहे. एकसारखं हे पीठ आपल्याला छान असं या पद्धतीने घाटून घ्यायचं आहे किंवा मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर हे पीठ कढईला चिटकू शकते किंवा यामध्ये गाठीसुद्धा होऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या पिठामध्ये अजिबात कुठेही एकही गाठ झालेली नाही आहे. अगदी छान मस्त प्लेन असं आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता चमच्याला लागलेला सगळा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईवरती आपल्याला छान असं झाकण ठेवून घ्यायचं आहे घट्ट आणि 7 ते 8 मिनिटे याची मंद ते मध्यम आचेवरती चांगली दणकून वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत. आता मी झाकण काढून घेतलेलं आहे. चीक आपल्याला परत एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. चीक छान असा शिजल्या गेलेला आहे. चिकाने कढई सोडलेली आहे, म्हणजेच आपला चीक छान असा शिजलेला आहे. चिकाचा रंगसुद्धा बदललेला आहे. सुरुवातीला अगदीच पांढरा शुभ्र असा चीक होता. त्यानंतर आता बघा छान असा ट्रान्सपरंट असा आपला चीक बनून तयार झालेला आहे. त्यानंतर मी या चिकामध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ टाकून घेतलेले आहे. जर तुम्हाला अगदीच पांढऱ्या शुभ्र चकल्या बनवायच्या असतील तर जिरे आणि ओवा यामध्ये आपल्याला टाकायचं नाही, फक्त तीळ टाकायचे आहे. त्यामुळे चकल्या छान अगदी पांढऱ्या शुभ्र होतात. जिरे आणि ओवा या चकलीच्या पिठामध्ये टाकल्यामुळे चकलीला थोडासा पिवळसर रंग येतो. बघा, आता आपल्याला गरम गरम असतानाच आता ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी बघा मी आपला चकलीचा साचा घेतलेला आहे. त्यामध्ये छान असं आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. तर वाळवणीतील तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवण्यासाठी बघा याच पद्धतीची आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप जास्त घट्ट आपल्याला याचं पीठ बनवायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही चकल्या बनवल्या तर खूप छान मस्त अशा चकल्या बनवून तयार होतात. मस्त छान चौपट ते पाचपट म्हटलं तरी चालेल अशा ह्या चकल्या फुलतात. चला तर मग आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊया. त्यासाठी बघा या ठिकाणी मी एक प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे. तर या पेपरवरती मी चकल्या पाडून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा या चकल्या पाडून घेऊ शकता. चकल्यांचा आकार कसाही आला तरी चालेल, फक्त आपल्याला चकलीचे वेढे एकावर एक जास्त असे द्यायचे नाही आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जर चकल्या पडतच नसतील तर आपण याचे कुरकुरेसुद्धा बनवून घेऊ शकतो. कसेही आकाराने बनवले तरी खूप छान असे हे कुरकुरे किंवा चकल्या अशा मस्त फुलतात. चला तर आता मी सगळ्या चकल्या सारख्याच पद्धतीने बनवून घेते.
तर या ठिकाणी मी सगळ्या पिठाच्या छान अशा चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। आता या चकल्यांना मी फॅनखाली सुकवून घेणार आहे। तुम्ही उन्हामध्ये सुद्धा या चकल्या वाळवून घेऊ शकता। तर या ठिकाणी ह्या चकल्या वाळण्यासाठी मला साधारण 3 दिवस एवढा वेळ लागलेला आहे। उन्हामध्ये जर तुम्ही सुकवल्या तर 1 ते 1.5 दिवसामध्येच ह्या चकल्या छान कडकडीत वाळून तयार होतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त ह्या चकल्या छान अशा कडकडीत वाळलेल्या आहेत। फॅनखाली अगदी खूप जास्त आपल्याला या चकल्या वाळवण्यासाठी उन्हाची गरजसुद्धा लागत नाही। तर या चकल्या बनवत असताना मी यामध्ये जिरे आणि ओवा टाकून घेतल्यामुळे चकल्यांना थोडासा पिवळसर असा रंग आलेला आहे। जर तुम्हाला अगदीच पांढऱ्या शुभ्र चकल्या पाहिजे असतील तर तुम्ही यामध्ये ओवा आणि जिरे अजिबात टाकू नका। चला तर आता मी यामधील तुम्हाला थोड्याशा चकल्या तळून दाखवते। त्यासाठी बघा कढईमध्ये या ठिकाणी मी तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर 4 ते 5 चकल्या एवढ्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि चकली टाकताबरोबरच तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट ते चौपट किंवा 5 पट फुलली असं म्हटलं तरी चालेल। खूप छान अशा आपल्या चकल्या फुललेल्या आहेत। ह्या चकल्या अगदी कमीत कमी तेलामध्ये तळून होतात आणि खूप जास्त वेळ लागत नाही। चकली तेलामध्ये टाकताबरोबरच अगदी 10 ते 20 सेकंदामध्येच ही चकली तळल्या जाते। अजिबात तेलकट होत नाही आणि ह्या चकल्या चवीला सुद्धा खूप छान अशा लागतात। लहान मुलांना आपण कुरकुरे म्हणून सुद्धा ह्या चकल्या अशा तळून देऊ शकतो। खूप छान अशा चविष्ट आणि छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या ह्या तांदळाच्या पिठाच्या वाळवणातील चकल्या बनून तयार होतात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही चकली अगदी छोट्या आकाराची आहेत आणि तळल्यानंतर किती छान अशी फुललेली आहे। अगदी चौपट ते 5 पट किंवा तिप्पट ते चौपट अशी आपली ही चकली छान अशी फुललेली आहे। मस्त छान कुरकुरीत खुसखुशीत अगदी एका हातानेच ही चकली तुटते अशी ही आपली छान मस्त तांदळाच्या पिठाची चकली बनून तयार झालेली आहे। चकल्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। मी तुम्हाला ही चकली अशी हाताने तोडून दाखवते किती छान मस्त खुसखुशीत झालेली आहे। तर चकल्या बघून तुम्हाला समजत असेल चकल्या किती छान झालेल्या आहेत। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने ह्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल। तर आजची तुम्हाला ही चकल्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।